नमस्कार मित्रांनो. नवीन योजना आता सरकार घेऊन येणार आहे, ते म्हणजे फार्मर आय डी. फार्मर आय डी म्हणजे काय, तसेच ॲग्रिस्टॅक म्हणजे काय आणि फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनांचा लाभ घेता येतो, याविषयी सर्व माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि शेवटला यासाठी फार्मर आय डी घेण्यासाठी कोणकोणती डॉक्युमेंट तुमच्याकडे हवी आहेत हे सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीनच आला असाल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून टाका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत नक्की शेअर करा. तर चला मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. यामध्ये सर्वात पहिले म्हणजे फार्मर आय डी म्हणजे काय. तर फार्मर आय डी हा शेतकऱ्यांसाठी अद्वितीय ओळख क्रमांक आहे. तो ॲग्रिस्टॅक अंतर्गत तयार केला जातो, ज्यामध्ये शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, जमिनीचा सातबारा माहिती समाविष्ट असते. तसेच तुम्ही म्हणाल ॲग्रिस्टेक म्हणजे काय, तर ॲग्रिस्टेक म्हणजे शेतकरी व त्यांच्या जमिनी, शेतात घेतलेली हंगामी पिके आणि त्यांच्या शेताची भौगोलिक स्थान ही माहिती एकत्र करून कृषीविषयक इतर संसाधनाचा वापर योग्य रीतीने करणे व आर्थिक योजनांचा लाभ देण्यासाठी केंद्र व राज्य शासन पुरस्कृत पारदर्शक प्रणाली, ज्यामध्ये शेतकऱ्यांची ओळख म्हणजेच फार्मर आय डी निश्चित केली जाते. मित्रांनो, यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना फायदा होणार. तर फार्मर आय डीमुळे शेतकऱ्यांना कोणकोणत्या योजनेचा फायदा होणार हे पुढे पाहूया. तर यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ घेण्यासाठी फार्मर आय डी अनिवार्य असणार आहे. त्यानंतर हवामान अंदाज, मृदा आरोग्य तपशील आणि योग्य पीक सल्ला मिळतो. पीक विमा योजनेचा लाभ घेणे अत्यंत सोपे होणार आहे आणि डिजिटल पीक कर्ज मिळवणे आता इथून पुढे सोपे होणार आहे. त्यामुळे आजच तुमचं फार्मर आय डी कार्ड मिळवा आणि कृषी क्रांतीतील भागीदार व्हा. तर या फार्मर आय डी कार्ड घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण आता जाणून घेऊया. तर मित्रांनो, फार्मर आय डी बनवण्यासाठी शेतकरी ओळखपत्र बनवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, सातबारा उतारा, बँक पासबुक, रेशन कार्ड, आधार लिंक असलेला मोबाईल नंबर तुमच्याकडे असणे अत्यंत गरजेचे आहे. हे 4 ते 5 डॉक्युमेंट तुमच्याकडे असल्यास तुम्ही फार्मर आय डी कार्ड बनवू शकता. त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा, म्हणजेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.